कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला दिसतात. खरं तर काही पण कामगार ह्यांची कॉन्ट्रोवर्सी काही थांबायला नाही आणि तुमच्या निमित्ताने ती पुन्हा परत सुरू झालेली आहे. तर आता तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय? पहिली गोष्ट, मला या संदर्भात कोणतीही माहिती नाही. मी माध्यमांमधून ऐकते, पक्षात कोणतीही चर्चा नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे गोष्टी मला माहीतच नाही त्याच्यावरती चर्चा करण्यात काय अर्थ आहे. असं जरी असलं तरी आपण म्हणजे सातत्यानं आम्ही महिला आमदार असतील, महिला मंत्री असतील, अगदी बैठकीलाही महिलांची संख्या याच्यावर आम्ही सातत्यानं बातम्या करत आलेलो आहोत. पण आता एकंदरीत महिलांना जेव्हा उमेदवारी मिळतीये किंवा महिला समोर येताना दिसत आहेत तर महिलांचाच विरोध का होतोय याच्याबद्दलच तुमचं मत काय? मला वाटतं ही फार खुजी भूमिका आहे ती. अशा पद्धतीने विरोध करणं हे आत्मपरीक्षणाची गोष्ट आहे. या आपल्यामधून ज्या महिला आल्या तर ह्या सगळ्या माझ्या पदाधिकारी या ठिकाणी ग्रामीण भागामधून आले, वाड्या वस्त्यांवरून आले, एक स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व सिद्ध करतात, कष्ट करतात आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ही आमची जबाबदारी. शेवटी प्रत्येकाची एक मानसिकता असते की आपल्याबरोबर आपल्याला इतरांना घेऊन जात असताना आपल्यापेक्षाही कोणी मोठं होत असेल तर त्याचं समर्थन आपण. अगदी अध्यक्षपदापासून ही तुमच्याबद्दलच्या नावाची सतत कॉन्ट्रोवर्सी आहे आणि कुठल्या न कुठल्या म्हणजे तुम्ही सरकारमध्ये विरोधी पक्षात अगदी कुठलीही असलात तरी तुमच्यावर टीका टिप्पणी होते. या सगळ्याचं कारण नक्की काय? मला या गोष्टीचं समाधान आहे प्रियदर्शनी. खरं तर प्रत्येक वेळेस माझ्यावर टीका टिप्पणी करून जर कोणी मोठं होत असेल तर त्यांना दुसरी बातमी नसते. माझं नाव घेतल्यामुळे ती बातमी होते. मला कोणावर टीका करायची आजपर्यंत गरज पडली नाही आणि माझ्या मनाला ते कधी पटलंही नाही. त्याच्यामुळे मी कधी टीकेच्या आहारी जात नाही. पण या सगळ्यांमध्ये कामाच्या माध्यमातून मात्र जनतेपर्यंत जाण्याचा कायम प्रयत्न राहिला. अगदी बचत गटाच्या अध्यक्षापासून काम सुरू केलं आणि आज आयोगाच्या अध्यक्षपर्यंत पोहोचलं. हे का शेतकरी कुटुंबातला महिलेचा प्रवास आहे, सर्वसामान्य महिलेचा प्रवास आहे आणि तो सातत्य प्रामाणिकपणाने केलेलं कष्ट, बांधलेली संघटना, वरिष्ठांचं सहकार्य या सगळ्यांमुळे हा प्रवास करू शकतो. त्याच्यामुळे ह्या प्रवासाच्या वाटेमध्ये जसे समर्थक राहतात तसे विरोधक राहतात. त्याचा फार बाऊ करावा असं मला वाटत नाही, कारण की प्रत्येकाला विरोधक असतोच. चांगल्या व्यक्तिमत्वाला, चांगल्या कामाला, चांगल्या लोकांना विरोध होत असतो आणि तो असावा. जितका विरोध होतो तितका आमचा आत्मविश्वास दुणावतो, तितक्या चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याची उर्मी मनामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे मला त्याचं फारसं काही वाटत नाही. पण खूपदा असं म्हटलं जातं की बाईच बाईला विरोध करते, याच्याबद्दलचं काय मत? आता हे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करता. हे अनेक वर्षापासूनच मला असं वाटतं ही मानसिकता असू शकते, कारण की मी कायम सांगते एक महिलाच महिलांची वैरी आहे. महिला पतीचं निधन झालं तर त्या बाईच्या कपाळाचं कुंकू पुसणारी बाईच असते, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडणारी बाईच असते. महिला विधवे आहे म्हणून तिला हळदी कुंकवाचं आमंत्रण न देणारी सुद्धा बाईच असते. गर्भामध्ये मुलीचा जन्म होतोय म्हणून तिचा गर्भ पाडणारी सुद्धा सासूई किंवा त्या घरातली नणंद ही बाईच असते. म्हणजे बाईचा विरोध हा बाईलाच होतो. त्याच्या या सगळ्याचा अंश पुढे आला असेल असं मला वाटतंय. मी कायम सांगते आमच्या या सगळ्यांमध्ये हुंडा पाहिजे असेल, द्यायचं असेल तर ती सासू घरातले पुढे असतात. म्हणजे बाईच बाईला विरोध करतेय. आमच्याच महिला जर पुढे आल्या आणि आम्ही एकमेकींना साथ दिली तर चांगल्या पद्धतीची प्रगती करू शकू. अगदीच उदाहरण द्यायचं तर मी विधवा महिलांचं सांगितलं. पुरुष आमच्या कपाळाचं कुंकू पुसायला कधी उठत नाही, तिथं बाई उठते. बाईच आमची वैरी आहे. पण हे सगळं बदलायचं असेल तर एक ठराविक पोझिशन आपल्या हातात डेफिनेटली असायला लागते, जसं महिला आयोगाचं अध्यक्षपद होतं. आता जर पक्षानं अगदीच आता अध्यक्षपद आहे, पण आता जर ही जी अफवा आहे ती खरी ठरली तर हे पद तुम्ही स्वीकारणार का? मला जी पदं मिळत गेली ती मी स्वीकारली आणि त्या पदाला न्याय देण्याची भूमिका घेतली. शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, आयोगाध्यक्ष, आयुष्यात जी संधी येईल ती स्वीकारायची, ते चॅलेंज स्वीकारायचं आणि त्या पदाला न्याय द्यायचं, त्या चॅलेंजला न्याय द्यायचं. ज्या समस्या आहेत तिथे सोडवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि आपल्या भूमिकेतून, आपल्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे ही जाणीव मनामध्ये कायम आहे. कारण की आम्ही जमिनीवर राहून काम करतोय, जमिनीतून आलो, शून्यातून आलो, शेतकरी कुटुंबातून आले. त्याच्यामुळे संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर बसून, खड्ड्यात बसून, कचऱ्यात बसून आंदोलन करणारे आम्ही चळवळीची माणसं आहेत. त्याच्यामुळे जी भूमिका मिळेल ती यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न राहील. थँक्यू.